श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात नक्की काय बदल होणार आहेत? मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक परिस्थिती सुधारेल की काही आव्हाने येतील? प्रेम, करिअर आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रात काय घडणार आहे? चला जाणून घेऊया मकर राशींसाठी मे महिना कसा ठरणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिना मकर राशीसाठी मिश्र पण प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरेल. सुरुवातीला काही अडचणी आणि मानसिक ताण जाणवेल, पण जसं महिना पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. संयम, शिस्त आणि आत्मविश्वास हे तुमचे मोठे शस्त्र ठरणार आहेत. जीवनात कधी असे टप्पे येतात जे आपली खरी परीक्षा घेतात आणि कधी असेही क्षण येतात जे आपल्याला उंच भरारी घेण्याची संधी देतात. मकर राशीसाठी मे महिना हाच एक असा काळ ठरणार आहे जिथे संघर्ष आणि संधी दोन्ही एकत्र दिसतील. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयमाची गरज भासेल, पण शेवटी हा महिना तुम्हाला एक नवीन दिशा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. सुरुवातीच्या काही दिवसांत कामाचा ताण वाढलेला जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, पण तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि चिकाटीने सर्व आव्हानांवर मात करू शकाल. काही वेळा सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन योजना आखण्यासाठी योग्य आहे. नवीन गुंतवणूक करताना मात्र नीट विचार करा. अचानक आलेल्या संधी आकर्षक वाटतील, पण त्यामागचा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी एखादा मोठा फायदा किंवा नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा महिना सुरुवातीला थोडा अस्थिर वाटू शकतो. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती गरजा किंवा अचानक येणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. त्यामुळे पैशांचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मात्र महिन्याच्या मध्यावर परिस्थिती सुधारताना दिसेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो किंवा थांबलेले पैसे परत मिळू शकतात. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य येईल आणि बचत करण्याची संधी मिळेल. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना थोडा चढ-उतार घेऊन येईल. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो, पण संयमाने आणि प्रेमाने परिस्थिती हाताळल्यास नात्यात पुन्हा गोडवा येईल. विवाहित लोकांसाठी महिन्याचा उत्तरार्ध अधिक चांगला ठरेल. जोडीदाराकडून साथ आणि समजून घेण्याची भावना मिळेल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण राहू शकते. काही जुने मुद्दे पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल. पण तुम्ही शांत राहून आणि समजूतदारपणे वागल्यास परिस्थिती सुधारू शकते. महिन्याच्या मध्यावर कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा शुभकार्य, सण किंवा एकत्र येण्याचा योग येऊ शकतो. सामाजिक जीवनातही तुमची ओळख वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क येईल, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याचा सल्ला देतो. कामाच्या ताणामुळे थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा दिसेल आणि तुम्ही अधिक ऊर्जावान वाटाल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, पण सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. उपाय. दररोज ओम नमः शिवाय मंत्र जप करा. शनिवारी काळ्या तिळांचे दान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांचा आदर करा. शक्य असल्यास शनिदेवाची पूजा करा. मे महिना मकर राशीसाठी सुरुवातीला आव्हानात्मक असला तरी शेवटी यश आणि समाधान देणारा ठरेल. मेहनत, संयम आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात करू शकाल. आर्थिक आणि करिअर क्षेत्रात सुधारणा होईल, तर वैयक्तिक जीवनातही आनंदाचे क्षण येतील. मे महिना मकर राशीसाठी संघर्षातून यशाकडे नेणारा ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला काही अडथळे, मानसिक ताण आणि कामाचा वाढलेला दबाव जाणवू शकतो, त्यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होईल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे संयम राखणे अत्यंत गरजेचे ठरेल. मात्र हेच आव्हान तुम्हाला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवतील. महिन्याच्या मध्यावर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. अडकलेली कामे मार्गी लागतील
आर्थिक बाबतीत थोडा दिलासा मिळेल आणि कुटुंबातही सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू लागेल आणि आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळताना दिसेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. काही नवीन संधी तुमच्या दारात येतील, ज्याचा योग्य फायदा घेतल्यास भविष्यात मोठी प्रगती होऊ शकते. घाई करू नका, संयम ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. कारण या महिन्यात उशिरा का होईना, पण यश नक्की तुमच्याच पायाशी येणार आहे. हा महिना तुम्हाला शिकवेल. धैर्य ठेवा, मेहनत करा आणि योग्य वेळेची वाट पहा. यश तुमचंच आहे. धन्यवाद.